महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही या वक्तव्यावरून राज ठाकरेंना मराठवाडा दौऱ्यात रोषाला सामोरं जावं लागलं। त्यातच मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना कुणीही अडवू नये, जाब विचारायचं ठरवलं तर मुंबईत जाऊन जाब विचारू शकतो असं वक्तव्य केलं। तर जरांगेंच्या आडून विरोधी पक्ष राजकारण करतोय असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केला। या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। धाराशिव आणि बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या वक्तव्याचा राज ठाकरेंना जाब विचारण्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलक गोळा झाले होते। आंदोलकांना राज ठाकरेंनी सुरुवातीला भेट नाकारली होती, मात्र संतप्त आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी संवादही साधला होता। तर बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकवण्यात आल्या। मराठा आंदोलक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी तिथे घोषणाबाजीही केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं। राज ठाकरेंना मराठवाडा दौऱ्यात कुणीही अडवू नये असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं। मुंबईत मराठ्यांची किती ताकद आहे हे दाखवून देऊ असं सूचक वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। मी पहिल्याच दिवशी सांगितलं की अडवायची गरज नाही, कोणी अडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच अडवू नका, काही गरज नाही। मराठ्यांनी अडवायचं ठरवलं, जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जाब विचारू शकतो, एवढीच क्षमता मराठ्याची। आणि ते तुम्हाला दिसेल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार आहेत आणि तिथे बी ये मला तुला दाखवतो तिथं मुंबईत सुद्धा किती मराठी। धाराशिव आणि बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी घेतलेला आक्रमक पवित्रा, मनोज जरांगेंनी मुंबईत जाब विचारण्याविषयी केलेलं वक्तव्य, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांचा हिशेब चुकता केला। मराठवाडा दौऱ्यात मनोज जरांगेंचा काहीच संबंध नव्हता, त्यांचा विषयही नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। मात्र जरांगेंच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकारण करतायत असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला। मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय। आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विधानावर जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या आल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। सोलापूरमध्ये जे बोललो ते सगळ्यांनी पाहिलं ऐकलं, पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या। मात्र 2006 मध्ये पक्षाची स्थापना केल्यापासून आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं ही भूमिका असल्याचं राज ठाकरेंनी निक्षून सांगितलं। 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण केलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात झालेलं मतदान त्यांना मिळालं होतं। मुस्लिम समाज आणि दलित बांधवांनी भाजपच्या विरोधात मतं दिली होती, मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं असं वाटत असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला। आगामी विधानसभा निवडणुकीतही पवार आणि ठाकरेंना अशीच खेळी खेळायची आहे, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं। जरांगे पाटलांच्या आडून विधानसभेचं राजकारण सुरू असल्याचा मुद्दा
राज ठाकरेंनी उपस्थित केला। एकंदरीतच मराठवाड्यातील राजकीय रणांगणात महायुती आणि महाविकास आघाडीला मनोज जरांगेंशिवाय कोणतंही राजकीय पाऊल टाकणं सोपं नसल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।